हो चालेल. आपण सांख्य दर्शन पाहत आहोत. सांख्य दर्शनामध्ये कोणतीही गोष्ट ही तयार होण्यासाठी, ती बनण्यासाठी काहीतरी कारण लागतं असं म्हणतं. मग या कारणाचा अभ्यास करत असताना या जगामध्ये, या सृष्टीमध्ये जितक्या गोष्टी आहेत, जितक्या वस्तू आहेत, त्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कारण आहे. आणि त्या कारणामध्ये पहा, प्रत्येक गोष्टीचं कोणतंही जे कारण असतं, त्या कारणामध्ये ते कार्य घडवून आणण्याची शक्ती असते, सामर्थ्य असतं, म्हणून ते कार्य घडतं. मग उदाहरण पाहूयात की जेव्हा आपण पनीर करतो किंवा जेव्हा आपण एखादा दह्याचा कुठलाही पदार्थ करतो, तेव्हा त्यासाठी दूध हे एक कारण असतं. त्या दुधामध्ये तो पदार्थ बनवायची, तो पदार्थ तयार करण्याची शक्ती असते, तो घटक असतो. त्यामुळं दुधापासून त्या बनणाऱ्या वस्तू, त्यापासून बनणारे पदार्थ बनतात, तयार होतात. मग जर कोणी ठरवलं की रबरापासून किंवा दुसऱ्या कोणत्या तरी पदार्थापासून एखादं दही बनवायचं किंवा ताक बनवायचं, तर नाही होत. गव्हाच्या पिठापासून कोणीही दही बनवत नाही किंवा इतर कोणतेही पदार्थ आपण बनवत नाही. का असं? कारण दही किंवा त्या दुग्धजन्य जितके पदार्थ या जगामध्ये आहेत, ते दुधापासूनच बनतात. त्यांचं कारण दूध आहे आणि त्या कारणामध्ये ते कार्य घडवून आणण्याची शक्ती आहे, म्हणून ते तसं होतं, म्हणून ते तयार होतं. त्याचप्रमाणे आपण पाण्यापासून सुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी बनवतो. पाण्याचं बर्फ असेल, पेप्सी असेल, जे काही. मग या गोष्टी पाण्यापासून बनतात, म्हणजे पाण्यामध्ये ती शक्ती आहे, म्हणून त्यापासून त्यासारखे दुसरे पदार्थ बनतात. म्हणजे कारणामध्ये जर शक्ती असेल, जर सामर्थ्य असेल, तरच त्यासारखं दुसरं कार्य घडतं, त्यापासून दुसरं कार्य घडतं. मग या जगामध्ये ही जी आपली सांख्यांची प्रकृती आहे, ही प्रकृती आपण पाहिलं की शक्तिदाह आहे. ही हिच्यामध्ये शक्ती आहे, म्हणून तिच्यापासून वेगवेगळे तत्व, वेगवेगळ्या भूतांचा, वेगवेगळ्या तन्मात्रांचा, वेगवेगळ्या इंद्रियांचा जन्म होतो. मग जसं या प्रकृतीमध्ये हे सामर्थ्य आहे, तसं या जगातल्या प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक कारणामध्ये काही ना काहीतरी तयार करण्याचं सामर्थ्य असतं, शक्ती असते. मग ही शक्ती कशी पाहायची किंवा या शक्तीचा धांडोळा, हिची माहिती कशी घ्यायची, तर ती 5 प्रकारे मिळवायची. ती 5 प्रकारे आपल्याला समजून येते. मग या 5 प्रकारांना सत्कार्यवाद असं म्हटलं आहे. आता सत शब्दाचे अर्थ हा कहा, तर ही सत इत्युक्ते अस्तित्वम, सत इत्युक्ते सत्ता, अस्माकं यः सत्ता अस्ति, या सत्ता अस्ति, अस्माकं यम अस्तित्वम अस्ति, तदेव सत, तदेव चित. मराठीत जर पाहायचं ठरलं तर जी आपली अस्तित्वाची जाणीव असते किंवा जे आपलं अस्तित्व असतं, जे आपण असतो, टू बी, हे जे आपण म्हणतो, ते म्हणजे सत आहे. मग या जगामध्ये जितक्या गोष्टी आहेत, जितके घटक आहेत, ते 5 प्रकारे या सत्कार्यवादामध्ये समजतात. मग हे 5 प्रकार कोणकोणते आहेत, तर असदकरणात, उपादान ग्रहणात, सर्व संभवाभावात, शक्तस्य शक्यकरणात,
कारण भावाच्च सत्कार्यवादम. अर्थात पहिला जो आहे तो आहे असद करणात, म्हणजे असत्करणात. म्हणजे काय, तर म्हणजे नाही. संस्कृत मध्ये नाही असा जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा हे अनेकदा वापरलं जातं. म्हणूनच इथं असत्करणात म्हणजे जे अस्तित्वात नाही, जे या जगामध्ये नाही, त्यापासून काहीही दुसरं बनत नाही. या नसलेल्या गोष्टीपासून, नसणाऱ्या गोष्टीपासून दुसरं काहीही तयार होत नाही, दुसऱ्या कशाचीही निर्मिती होत नाही. म्हणून हे असत्करणात असं आहे. मग या असत्करणाचा एक श्लोक आपल्याला 17व्या शतकातला मिळतो. हा श्लोक म्हणण्यापूर्वी मी जस्ट या श्लोकाविषयी सांगू इच्छिते की या श्लोकामध्ये कुणाचाही उपहास करण्याचा उद्देश नाही, केवळ उदाहरण म्हणून आपल्याला हा श्लोक पाहता येईल. त्यातला श्लोक असा आहे की एषः वंध्यासूतो याति ख पुष्पकृत शेखरः कूर्म क्षीरचयो स्नातः शशशृंगः धनुर्धरः. की 17व्या शतकामध्ये हा श्लोक रचलेला आहे. त्या काळची समाजस्थिती, त्या काळातलं वातावरण, विशेषतः स्त्रियांचा असलेला भाग, त्यांचा म्हणजे त्यांचं त्या काळातलं असलेलं महत्व, स्त्रियांचं त्या काळातलं महत्व यावर भाष्य करणारा हा श्लोक आहे. तो असा की एषः वंध्यासूतो याति, की हे बघा रस्त्यावरून कोण जात आहे, तर एका वंध्येचा पुत्र जात आहे. काय करतोय तो, तर त्याच्या हातामध्ये कूर्म क्षीरचयो स्नातः, कासवाच्या पासून घेतलेलं दूध, कासवाचं दूध हातात घेऊन चाललाय तो. मग या जगामध्ये उंटाचं दूध असतं वाटतं, गाढवाचं असतं, गाईचं असतं, म्हशीचं असतं, पण कासवाचं दूध कधीच नसतं. कासव हा असा प्राणी, असा सजीव आहे की तो त्याच्या डोळ्यातील स्नेहाने, डोळ्यातील प्रेमभावाने त्याच्या मुलांचं, त्याच्या पिल्लांचं पोषण करत असतो. त्यामुळं कासवाचं दूध हे जगात कधीच मिळत नाही, अशक्य अशी ती घटना आहे. आणि पुढे काय करतोय तो वंध्येचा पुत्र, तर शशशृंग हा धनुर्धर, हा हातामध्ये सशाच्या शिंगाचं धनुष्य घेऊन जात आहे. आणि आणखी काय आहे त्याच्या हातात, तर सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे त्याच्याकडे, त्याच्या हातामध्ये ख पुष्पकृत शेखर, हा ख म्हणजे आकाश, आणि आकाशामध्ये उगवलेलं शेखर म्हणजे कमळ आहे. तर या चारही ज्या घटना आहेत की वंध्येचा पुत्र, आकाशामध्ये उगवलेलं कमळ, त्यानंतर हे सशाचं शिंग आणि कासवाचं दूध, या चारही घटना, या चारही गोष्टी ह्या कधीच अस्तित्वात येत नाहीत, कधीच या दिसत नाहीत. मग अशा नसणाऱ्या गोष्टींपासून, ज्या गोष्टी कधीच अस्तित्वात येत नाहीत, त्यांपासून दुसरं असं काहीच बनत नाही. म्हणजे बघा हा, की सशाचं शिंगच कधी नसतं, मुळीच नसतं, त्यापासून धनुष्य बनण्याची स्थितीच कधी ओढवत नाही, तशी ते कधीच तयार होत नाही. त्यामुळं शिंग तर नाहीच नाही, मग त्यापासून कुठलीच घटना घडत नाही. म्हणजे जर सांगायचं झालं तर ज्या गोष्टी या जगामध्ये कधीच नसतात, कधीच उदयाला येत नाहीत, कधीच अस्तित्वात येत नाहीत, त्यांपासून दुसरं असं काहीही तयार होत नाही, काहीही बनत नाही. म्हणजेच असत करणार. सत म्हणजे सत्ता, अस्तित्व. ज्या गोष्टीचं अस्तित्व कधीच नसतं,
जी गोष्ट अस्तित्वात नसते त्यापासून दुसरं असं काहीही बनत नाही. त्यापासून दुसरं असं काहीही बनत नाही, असा हा पहिला सिद्धांत आहे असत्करणात. दुसरा जो आहे तो आहे उपादान ग्रहणात. उपादान म्हणजे कारण. कोणतीही गोष्ट तयार करण्याचं जे महत्वपूर्ण असं कारण असतं त्या कारणाला उपादान कारण असं म्हणतात. मग उपादान कारण हे आपल्या सांख्यांच्या सृष्टीतील प्रकृती हे उपादान कारण आहे की तिच्यापासून दुसरं काहीतरी तयार झालं आहे, तिच्यामध्ये ती शक्ती आहे, तिला ती सृष्टी तयार करायची आहे. म्हणून या सांख्यांच्या 23 तत्वांचं प्रकृती ही उपादान कारण आहे. तिसरा जो सिद्धांत आहे तो म्हणजे सर्व संभवाभावात. सर्व संभवाभावात. सर्व संभवाभावात म्हणजे काय, तर या शब्दाचा जर आपण विग्रह केला, या एका शब्दातले दोन शब्द जर वेगळे केले तर असे होतील सर्व संभव अभावात. सर्व संभव अभावात म्हणजे या जगामध्ये सगळ्याच गोष्टीपासून सगळ्याच गोष्टी तयार होत नाहीत. बघा, म्हणजे दुधापासून आपण लाकडाच्या वस्तू तयार करू शकत नाहीत किंवा प्लास्टिक पासून आपण वेगळं काही तयार करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये ते निर्माण करण्याचं सामर्थ्य नसलेल्या गोष्टी तयार करू शकत नाही. किंवा अगदीच पाहायचं झालं तर पहिलीत गेलेला विद्यार्थी थेट 12वीची परीक्षा देऊ शकत नाही. असं का, तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये शक्ती असावी लागते, ते सामर्थ्य ती पात्रता असावी लागते. पात्रता म्हणण्यापेक्षा ते पूर्ण कार्य करण्याची ती जाणीव असावी लागते. तेव्हाच ते कार्य, ती गोष्ट, ती वस्तू तयार होते, ते पूर्ण होतं. आणि म्हणूनच सर्व संभव अभावात या जगामध्ये हे जे आपली सृष्टी आहे प्रकृतीपासून तयार झालेली, हिच्यामध्ये सगळ्याच गोष्टीपासून कोणत्याही गोष्टी तयार नाही होत. म्हणजे पंच तन्मात्रांपासूनच पंचमहाभूत होतात, पंच ज्ञानेंद्रियापासून पंचमहाभूत होत नाहीत. बघा, आपण सृष्टीतील विचार करत आहोत, त्यामुळं या एकमेकांमध्ये असलेल्या शक्तींच्या आधारे हे जे कार्य करण्याची शक्ती आहे ती प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. प्रत्येकाच्या ठिकाणी ती शक्ती वेगळी असते. त्यामुळं सगळ्याच वस्तूंच्या ठिकाणी कोणत्याही वस्तू तयार करण्याचं सामर्थ्य नसतं. असा हा तिसरा सिद्धांत सांगितलेला आहे. चौथा जो सिद्धांत आहे तो म्हणजे शक्तस्य शक्य करणात. शक्तस्य शक्य करणात म्हणजे काय, तर आपण जो मगाशीचा तिसरा सिद्धांत पाहिला की सगळ्याच गोष्टीपासून सगळ्याच गोष्टी तयार होत नाहीत, याचा सिद्धांताला धरून हा आपला चौथा सिद्धांत आहे की जगामध्ये जितक्या ह्या वस्तू आहेत त्या त्यांची शक्ती असलेल्याच गोष्टीपासून तयार होतात, त्या दुसऱ्यापासून तयार होत नाहीत. हाच आहे शक्तस्य शक्य करणात हा सिद्धांत. मी याचं उदाहरण जर पाहायचं ठरलं तर आपण जेवणामध्ये, आपण खाण्यामध्ये अनेकदा तेल वापरतो. मग तेल जे आहे ते शेंगादाण्यापासून किंवा तिळापासून असतं किंवा कशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फुलांपासून असतं, सूर्यफूल असेल अशा गोष्टींपासून असतं. मग यामध्ये तिळात तेल निर्माण करण्याची किंवा ते तेल काढण्याची शक्ती जी आहे ही इनबिल्ट असते, आधीपासूनच असते. आणि ते जस्ट
जेव्हा आपण काढतो किंवा मशीनमध्ये घालतो तेव्हा ते अभिव्यक्त होतं, म्हणजे ते कॉन्क्रीट लेवलला येतं. मग जेव्हा एखाद्या कारणामध्ये कार्याची शक्ती इनबिल्ट असते, आधीपासूनच असते, त्याला शक्तस्य शक्यकरणात असं म्हटलेलं आहे. आणि 2 मिनिटं. आणि ती शक्ती असते म्हणून शक्य होतं. शक्ती असेल तर त्यापासून कार्य शक्य होतं, म्हणून हा शक्तस्य शक्य करणात हा सिद्धांत सांगितला आहे. आणि यातील 5वा जो सिद्धांत आहे तो आहे कारण कार्य भावात. म्हणजे कारण असेल तर त्यापासून कार्य घडतं, कारण नसेल तर त्यापासून कार्यही घडत नाही, असा हा 5वा सिद्धांत आहे. मग कारण आणि कार्य याचं तर आपण अनेकदा उदाहरणं पाहिली आहेत, की जेव्हा दूर असतो तेव्हा आग लागलेली असते. आग लागलेली असते म्हणून तो दूर होतो. मग हा जो आगीचा भाग आहे किंवा ही जी आग आहे ही कारण असते म्हणून दूर हे कार्य घडतं, किंवा त्यापासून जे काही पदार्थ असतील किंवा त्यापासून जे काही वस्तू तयार करायच्या असतील ते कार्य आगीमुळे घडतं. मग हाच इथे सिद्धांत सांगितला आहे की कारण जर असेल तरच कार्य घडतं, नाही तर कार्य घडत नाही, असं इथं सांगितलं. मग आपल्या या सांख्यांच्या सृष्टीमध्ये, सांख्य दर्शनाच्या वटवृक्षामध्ये प्रकृती आणि पुरुष म्हणजे प्रकृती आणि आत्मा हे 2 कारण आहेत. ही 2 महत्वाची घटक आहेत. यांच्या ठिकाणी कारणता आहे म्हणून ती सृष्टी तयार होते, म्हणून सांख्यातील 23 तत्व आपल्याला दिसतात आणि म्हणून हे जग आपल्याला जाणून घेता येतं. तर हे जाणून घेण्यासाठी हे 5 सिद्धांत इथं आपल्याला सांगितलेले दिसतात. इथपर्यंत क्लिअर होतंय सगळ्यांना? कळत आहे का? हो मॅडम. चालेल चालेल. तर हा जो सत्कार्यवाद आहे हा अशा 5 घटकांद्वारे 5 सिद्धांताद्वारे सांगितलेला आहे. याचा अभ्यास करत असताना सांख्य दर्शनाचा आरंभवाद हा सिद्धांत आपल्याला खूप महत्वाचा ठरतो. की मॅडम आवाज नाही येते. आवाज येतोय का माझा? हा, आता मगाशी नव्हता येत ओके. काही वेळ. अचानक माईक म्यूट झाला. अच्छा. मे बी टेक्निकल इश्यू असावा कदाचित. आता येत आहे? हो येतोय आता. आरंभवाद पाहत होतो. हो, धन्यवाद. की या जगामध्ये आपण खरं तर ही सतत पाहत आहोत. एकच गोष्ट मला वाटतं परत परत आपल्या मध्ये येत आहे की ही जी प्रकृती आहे या प्रकृतीपासून सुरुवात होत आहे, म्हणून आरंभापासून हे जग तयार होत आहे, म्हणून सांख्यांनी मानलेला आपल्याला दिसतो. आणि प्रकृती हा या आरंभाचा महत्वाचा बिंदू आहे, ते याचं महत्वाचं कारण आहे असं म्हटलेलं आहे. मग हे जाणून घेत असताना, या आरंभवादाचा अभ्यास करत असताना त्रिगुणांची चर्चा किंवा त्रिगुणांचा जो सिद्धांत आहे तो फार महत्वाचा ठरतो. त्रिगुण म्हणजे काय? तर सत्व, रज आणि तम
हे असतात 3 गुण. यांचा अभाव किंवा यांचं जे स्थान आहे हे प्रत्येकाच्या ठिकाणी असतं. प्रत्येक माणूस, प्रत्येक सजीव हा या सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी युक्त असतो. आणि हे गुण कसे आहेत? तर जेव्हा आपण एखादा दिवा लावतो, पहा, संध्याकाळ झाली की आपण देवासमोर दिवा लावतो. मग हा दिवा कशापासून तयार होतो? तर वात, तेल आणि प्रकाश या 3 घटकांनी, या 3 गोष्टींनी हा दिवा आपल्याला तेवत असताना दिसतो. मग ज्याप्रमाणे तेल, वात आणि प्रकाश या तिन्हींच्या समन्वयाने, या तिन्हींच्या एकत्रितपणाने आपल्याला ज्योत दिसते, दिवा दिसतो, प्रकाश दिसतो किंवा उजेड दिसतो. त्याचप्रमाणे पहा, त्याचप्रमाणे या जगामध्ये सत्व, रज आणि तम यांनी युक्त असा प्रकृती, अशी प्रकृती, असं जग आपल्याला दिसतं. आणि म्हणून हे जे सात्विक, राजस आणि तामस हे जे 3 गुण आहेत हे प्रत्येक वस्तूपासून किंवा प्रत्येक तत्वामध्ये आपल्याला दिसतात. मग या 3 गुणांपैकी पहिला जो गुण आहे, पहिला जे तत्व आहे यांचं, तो आहे सत्व. सत्व म्हणजे काय? तर सत्व म्हणजे खरं तर आपल्या असण्याची जी जाणीव असते त्याला सत्व म्हणतात. सत्व, स म्हणजे असणे, सत म्हणजे असणे, त्व म्हणजे जाणीव, ज्ञान. आपल्या असण्याचा हेतू जाणणे, आपल्या असण्याचं कारण जाणून घेणे म्हणजे खरं तर सत्व होय. आणि हे सत्व म्हणजे माणसामध्ये, प्रत्येक माणसामध्ये जो मूलभूत असा शांत किंवा निर्विकार भाव असतो त्याला सात्विक म्हणतात. मग हा कसा असतो? तर याची व्याख्या केली आहे, प्रीत्य प्रीती विषादात्मक सत्व. म्हणजे प्रीती म्हणजे प्रेम आणि राग किंवा दुःख या दोन्ही मध्ये जो समांतर असतो, जो समतोल असतो, ज्याच्या ठिकाणी समतोल असतो, जो दोन्ही ठिकाणी बॅलन्स्ड असतो, असा म्हणजे सात्विक, असा म्हणजे सत्वगुण होय. मग म्हणूनच भगवद्गीतेमध्ये आपल्याला एक श्लोक आढळतो की समशीतोष्ण दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी समय भक्तः प्रियः. की जो भक्त आहे हा सुख आणि दुःख या दोन्ही मध्ये सात्विक स्थितीमध्ये असतो, समान असतो, तो मला प्रिय आहे. म्हणजेच जो हा सत्व गुण आहे हा मोक्षाकडे जाणारा गुण आहे. जेव्हा आपल्याला या प्रकृतीचं किंवा या सृष्टीचं ज्ञान होतं, त्यानंतर हा जो आपला देह आहे हा कधी ना कधीतरी संपणार आहे, नाशवंत आहे, या जगाची संपणारी स्थिती जेव्हा आपल्याला कळते, तेव्हा तो जो आपला भाव असतो आपल्या मनात मध्ये सत्व गुण अधिक होतो आणि तो सर्वात प्रबल झालेला दिसतो. असा हा पहिला सत्व गुण आहे. आणि हा अजून कसा आहे? तर हा सुख दुःख आणि मोहात्मक आहे. म्हणजे याच्या ठिकाणी सुख आणि दुःख हे दोन्हीही समान असतात, ते दोन्ही एकत्र असतात, तरीही व्यवस्थित बॅलन्स्ड असतात. कोणत्याही दोन्हीपैकी एकाचंही प्राबल्य जास्त होत नाही. माणूस सुखामध्ये आणि दुःखामध्ये दोन्हीही स्थितीमध्ये हा सत्व गुण
समान असा असतो. असा हा सत्व गुण आहे. दुसरा जो गुण आहे तो आहे रज. रज म्हणजे राजस. रज म्हणजे राजस. जेव्हा माणूस खूप सुखी किंवा मोहात जो असतो त्याला रजगुण म्हटलेला आहे, की यामध्ये माणूस हा स्वतःच्या जाणीवेकडे अहंकाराकडे जाताना दिसतो आणि तिथे त्याला स्वतःचा अहंकार जागृत झालेला इथं दिसतो. आणि हा जो रज हा गुण आहे हा अहंकाराने युक्त आहे. हा मोह आणि सुख दुःख यांच्या प्राबल्याने जास्त आहे. इथं यांचं प्राबल्य जास्त दिसतं. असा हा दुसरा गुण आहे. आणि तिसरा जो गुण आहे तो आहे तम. प्रत्येक वस्तूविषयी किंवा एखाद्या वस्तूविषयी जो आपला अज्ञान असतं, जो अडाणीपणा असतो त्याला तम असं म्हटलं आहे. आणि म्हणूनच तमसोमा ज्योतिर्गमय असं म्हटलं आहे बघा. की तम म्हणजे काय तर अंधार एवढंच नसून तम म्हणजे अज्ञान, एखाद्या गोष्टीची पूर्ण कल्पना नसणे हे होय. आणि त्यातून ज्ञानाकडे जाणे म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय होय. आणि म्हणून हा जो तमगुण आहे, हा तमस हा जो गुण आहे हा मोह, त्यानंतर अज्ञानता यांनी युक्त असा आहे. आणि याच्या ठिकाणी दुःखाचा जास्त भाव आहे. याच्या ठिकाणी दुःख हे जास्त आहे. आणि म्हणून जेव्हा सत्व रज आणि तम हे एकत्रित असतात, सम अवस्थेमध्ये असतात, तेव्हा प्रकृती असते ती, तेव्हा तिला प्रकृती म्हणावं असं म्हटलं आहे. आणि म्हणून ही जी प्रकृती आहे आपली ही कशी आहे तर त्रिगुणात्मक आहे. आपण दत्तांच्या आरतीमध्ये, दत्तगुरूंच्या आरतीमध्ये बघतो की त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. तीन जे त्याचे अवयव आहेत किंवा तीन जी रूप आहेत दत्तगुरूंची, ती तीन रूप म्हणजे सत्व रज आणि तम. या तिन्हींची साम्यावस्था आहे, तिन्हींचा एकत्रितपणा आहे आणि तिन्हींवर विजय मिळवलेला असा ते स्वरूप आहे. आणि म्हणूनच त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असा त्यांचा उल्लेख होतो. त्याचप्रमाणे आणखी जर आपण पाहिलं तर देवीचं त्रिशूल जे असतं, आपण देवीच्या मूर्तीमध्ये नेहमी त्रिशूल बघतो, तर ते तीन शूल जे आहेत ते तीन शूल म्हणजे सत्व रज आणि तम यांचं प्रतीक आहेत. आणि त्यांच्यावर विजय मिळवून, त्यांना टोक का आहेत तर त्यांच्यावर विजय मिळवून मोक्षाकडे जाणं किंवा देवीकडे जाणं किंवा देवीच्या भक्तीमध्ये रममाण होणे या कारणाने, या हेतूने ते तीन शूल दाखवलेले आपल्याला दिसतात. आणि नेहमी बघा ते तीन शूल जे असतात ते एकतर वर असतात किंवा देवीचे किंवा एखाद्या दैत्याला मारण्यासाठी असतात. ते जेव्हा दैत्याला मारण्यासाठी असतं तेव्हा तमाचं जेव्हा प्राबल्य होतं तेव्हा ते पूर्ण समान अवस्थेमध्ये आणण्यासाठी असतं. आणि जेव्हा तो वर असतो त्रिशूळ तेव्हा ते तीन गुण समान असतात असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून इथे सांख्य दर्शनामध्ये आपल्याला सत्व रज आणि तम यांच्याद्वारे, यांच्या आधारे या सृष्टीचा, यातील तत्वांचा अभ्यास केलेला दिसतो. इथपर्यंत होत आहे क्लिअर सगळ्यांना? हो मॅडम. तर अशी ही जी प्रकृती आहे हिचं वर्णन सांख्यकारिकेमध्ये एका श्लोकामध्ये केलं आहे की मूल प्रकृती विकृती महदाद्याः प्रकृती विकृतयः सप्त षोडशकस्तु विकारो न प्रकृती न विकृती पुरुषः. 2 सेकंड मी आपली स्क्रीन प्रेझेंट करते म्हणजे हा श्लोक आपल्याला अधिक कळेल.
की ही जी आपली प्रकृती आहे ती कशी आहे म्हटलं आहे, तर मूल प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे, ही 3 गुणांनी युक्त अशी आहे. आणि ती कशी आहे, तर ती मूळ प्रकृती आहे. तिच्यापासून महत म्हणजे हा बुद्धी यांसारखे तत्व निर्माण झाले आहेत, म्हणून ही तत्व विकृती आहेत. आणि प्रकृती विकृतया सप्त, की ही जी त्रिगुणांनी युक्त अशी प्रकृती आहे ही कशी आहे, तर हिच्यामध्ये प्रकृती आणि विकृती असलेले 7 घटक आहेत. बघा 7 कोणकोणते घटक पाहूयात, की जे प्रकृती आणि विकृती दोन्हीही आहेत ते आहेत 7. मग यामध्ये एक अहंकार महत एक आहे, त्यानंतर दुसरं आहे अहंकार, त्यानंतर 5 तन्मात्रा, असे हे 7 घटक आहेत जे प्रकृती सुद्धा आहेत कुणाची तरी आणि विकृती सुद्धा आहेत. मग प्रकृती आहेत म्हणजे काय, तर मूळ प्रकृतीनंतर हा महत निर्माण झाला, म्हणजे प्रकृतीची ही विकृती आहे, विकृती आहे. आणि ती अहंकाराला निर्माण करते, अहंकार तिच्यापासून निर्माण होतो, म्हणून ही प्रकृती सुद्धा झाली आणि विकृती सुद्धा झाली. असाच अहंकार सुद्धा प्रकृती आणि विकृती दोन्ही आहेत. आणि पंचतन्मात्रा या सुद्धा निर्माण होतात आणि निर्माण करतात. त्यामुळं अशा या 7 प्रकृती आणि विकृती आहेत असं म्हटलं आहे. आणि त्यानंतर पुढे श्लोकामध्ये म्हटलं आहे की षोडशकस्तु विकारो न प्रकृती न विकृती. षोडश विकार जे आहेत ते फक्त विकृती आहेत. कोणकोणते, तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, आणि त्यानंतर हे पंचमहाभूत. 5 आणि 5 10, ही 5 महाभूते मिळून 15 आणि एक मन, असे हे जे 16 तत्व आहेत, ही 16 तत्व कोणापासून तरी फक्त बनलेली आहेत. ते कोणालाही बनवत नाहीत किंवा ते कोणालाही तयार करत नाहीत, त्यांच्यापासून काही निर्माण होत नाही. म्हणून ही जी प्रकृती आहे, ही जी सांख्यांची सृष्टी आहे, ही आपल्याला या प्रकृती आणि विकृती या क्रमाने दिसते. आणि यातली ही 16 तत्व ही फक्त विकृती आहेत. आणि यांच्यापेक्षा वेगळा, यांच्यातलाच असा हा जो पुरुष आहे, म्हणजे हा जो आत्मा आहे, हा न प्रकृती न विकृती, म्हणजे तो प्रकृती सुद्धा नाही आणि विकृती सुद्धा नाही. म्हणजे तो कोणालाही बनवत नाही, कोणालाही तयार करत नाही, आणि तो कोणापासूनही तयार झालेला नाही. त्यामुळं हा प्रकृती आणि तो प्रकृती आणि विकृती यांपासून वेगळा, यांच्यापेक्षा अलग असा आहे. अशी ही प्रकृती आणि तिच्यातल्या तत्वांचा हा श्लोक आपल्याला इथे सांगितलेला आहे. इथपर्यंत आज आपण पाहूयात. यावर जर कोणाची काही शंका असेल तर जरूर विचारा, अन्यथा आज आपण इथे मॅडम 16 विकार तुम्ही जे सांगितले ते हो. फक्त विकृती आहेत, म्हणजे जे बनतात का बनवतात? पाहूयात. एकच सेकंड, मी स्क्रीन शेअर करते. तर हे जे 16 आहेत हे आधीच्या तत्वापासून म्हणजे अहंकारापासून तयार झालेले आहेत. या सगळ्यांची जरी मूळ अशी ही प्रकृती असली तर यांच्या नंतर नंतर काही टप्पे आहेत. त्यामुळं मन, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि ही पंचमहाभूत
ही कोणापासून तरी फक्त बनलेली आहेत, त्यांच्यापासून काहीही तयार झालं नाही किंवा त्यांच्यापासून काही निर्माण होत नाही, म्हणून ते फक्त विकृती आहेत. ओके, कळालं. चालेल. अजून आहे कोणाची शंका? चालेल. आज आपण इथे थांबूया. मॅडम सरांचं लेक्चर कधी होणार आहे सुरू? नाही, कल्पना नाही मला सर. एकदा सरांना मी विचारते.